कैसे आवाज़ निकालती हूँ। हॅलो नमस्कार करते ह्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि बाहेरचं क्लायमेट बघून तुम्हाला कळलंच असेल की सकाळ किती छान होती। खूप जास्त हवा सुटली होती आणि मस्त पाऊस रिमझिम चालू झाला होता। मी लवकर उठले होते कारण ऑफिस होतं। मंडे टू फ्रायडे लवकरच उठावं लागतं, काही त्यात ऑप्शन नसतो कारण ऑफिसला जायचं असतं, स्कूल असतं, सगळ्याच गोष्टी असतात म्हणून। पण क्लायमेट छान असेल तर मस्त पण वाटतं। त्यानंतर मग मी फ्रेश झाले कारण मला कामाला लागायचं होतं, खूप जास्त कामं होती। सध्या काहीच सकाळी एक्सरसाइज वगैरे होत नाहीये कारण खूप पावसामुळे असं थंड आणि छान क्लायमेट असल्यामुळे झोप येते, उठायलाच जमत नाहीये। बघू, रिशेड्यूल करायचं आहे सगळं, पण केव्हा जमेल ते अजून माहित नाहीये। त्याच्यानंतर मी सुरुवात केली जेवण बनवायला। चपाती भाजी हे कंपल्सरी असतं। सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सगळ्यांना आम्हाला नाश्त्याला डब्याला चपाती भाजीच असते, कारण दोन वेगवेगळे पदार्थ बनवायला मला तेवढा वेळ नसतो। ट्रेन पण असते, ऋतुजाचं पण असतं आवरायचं आणि तिचं स्कूल पण असतं, म्हणून मग मी पटापट भाजी बनवायला घेतली। आज फर्स्ट टाइम बऱ्याच दिवसानंतर ऋतुजा टिफिन घेऊन जाणार होती, तर तिची फेवरेट भाजी मी बनवत होती। तिला मसाला वांगा आवडतं म्हणून मग तेच बनवायला घेतलं। सकाळी सकाळी सगळी कामांची गडबड असते, पाणी पण आलेलं असतं आणि जेवण पण बनवायचं असतं। त्याच वेळेला मला ऋतुजाला उठवून तिचं पण आवरायचं असतं आणि माझं स्वतःचं पण आवरायचं असतं, म्हणून मग मी खूप फास्ट आवरत होते सगळे कामं। सकाळच्या ह्या वेळेला सगळ्याच लेडीज खूप जास्त बिझी असतात आणि खूप जास्त फास्ट त्यांना कामं आवरायची असतात आणि वेळ तर म्हणजे घड्याळाचा काटा तर असा फास्ट फिरत असतो की वेळ कधी संपतो हे पण कळत नाही। माझ्या तर ट्रेनचा टायमिंग असा फास्ट होत असतो आणि माझे हात त्यामुळे खूप जास्त फास्ट चालत असतात। मला मसालाही बनवून घ्यायचा होता आणि भरलं वांग बनवायचं म्हटलं तर त्याच्यासाठी वाटण बनवलं पाहिजे। खरं तर मी खूप जास्त असे मील प्रिपरेशनचे व्हिडिओज बघते ज्याच्यामध्ये आधीच वाटण किंवा सगळं करून ठेवतात। हो, मी पण शेंगदाण्याचं कूट किंवा हे सगळं आधी करून ठेवते, पण वाटण वगैरे मला नाही आधी करून ठेवायला जमत। म्हणजे काय माहिती, फ्रीज मध्ये असं वाटून ठेवायला मला नाही आवडत, त्यामुळे मी जेव्हा बनवायचं असतं तेव्हाच ते वाटण बनवायला घेते। म्हणजे जेव्हा कुठला पदार्थ बनवायचा असेल तेव्हाच त्याचं फ्रेश वाटण वाटते। ही माझी सवय झाली आता आणि म्हणजे काही जणांना वाटेल की नाही हे खूप टाइमपास वालं काम आहे, पण नाही, एकदा सवय झाल्यानंतर ते आपल्याला काहीच वाटत नाही। मला आधीच वाटण वाटून ठेवलेलं वापरायला खूप कसं तरी वाटतं, नाही आवडत, म्हणून मग मी जेव्हा जे बनवायचं असतं त्याचं वाटण त्याच वेळेला वाटते। आणि आता काही सवय लागल्यात तर त्या बदलू नाही शकत, प्रत्येकाची आपली आपली सवय असते। त्याच्यानुसार मग मी मस्त मसाला भाजून घेतला आणि एका साईडला मी सकाळी जे आता घेते ते जिरं आणि दालचिनीचं पाणी आहे ते गरम करायला ठेवलं होतं। जिरा आणि दालचिनीचं पाणी पिल्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होतं। जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करते। ते सकाळी काही न खाता आधी प्यायचं, त्याने चांगली हेल्थ राहते। त्याच्यानंतर असं पटापट मसाला वांगा बनवायला घेतलं। मी खूप वेळेला याची रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे आता काही रेसिपी शेअर नाही करत बसणार आहे, कारण मी आधीच खूप वेळेला ही रेसिपी बनवली। आमच्याकडची फेवरेट डिश असल्यामुळे तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी ही डिश बनतेच आमच्याकडे आणि तुम्हाला नेहमीच दिसेल पण ती ब्लॉगमध्ये। असं छान मसाला वांग बनवून घेतलं। चपात्या सगळ्या बनवून घेतल्या कारण निघायची वेळ झालेली होती आणि म्हटलं तुमच्याबरोबर रुटीन शेअर करते, तर मी सकाळी काय काय बनवते हे पण दाखवते। आणि त्यानंतर नाश्त्यासाठी चहा बनवला। सगळेच जण नाश्ता करतो असं नाहीये, मी कधी कधी घरून नाश्ता करून जाते, कधी कधी नाही करत, ऑफिसमध्ये जाऊन करते, डिपेंड असतं की माझ्याकडे कसा वेळ आहे। आणि आज मी लिटरली नो लिपस्टिक लावता फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून निघाली, कारण खूप जास्त लेट झाला होता, मला ट्रेन पकडायची होती। म्हटलं आता लिपस्टिक आणि बाकी आपण ऑफिसमध्ये जाऊनच बघूयात। बाहेरचं क्लायमेट छान होतं, पाऊस उघडला होता, भारी वाटत होतं आणि मग मी निघाले ऑफिसला। सकाळी उठल्यापासून ऑफिसला निघेपर्यंत 5 मिनिटंही बसायला वेळ नसतो, मी कंटिन्युअसली उभी असते, डायरेक्ट मी जाऊन ट्रेनमध्येच बसते।
आणि सगळ्याच लेडीजची सकाळची हालत अशीच असेल, पण काय करायचं, आपल्याला सगळ्यात जबाबदाऱ्या पण पूर्ण करायची असतात आणि स्वतःची स्वप्न पण पूर्ण करायची असतात. त्यावेळी आपल्याला एवढी धावपळ तर करावीच लागते आणि ती करायला काहीच कंटाळा येत नाही. जर आपल्याला माहीत असेल की आपल्याला हे करायला आवडतंय तर मग ते करायचा कंटाळा येत नाही. हा फक्त रोज रोज तेच रुटीन असल्यावर कधीतरी नको वाटतं आणि ते साहजिकच आहे. असं सगळं करून मी पोहोचले ऑफिसला. असं असतं माझं सकाळचं रुटीन. ऑफिसला पोहोचल्यानंतर मस्त गरम गरम अशी मी ब्लॅक कॉफी घेते आणि त्याच्यानंतरच काय नाश्ता असेल तो करते आणि लागते कामाला. तर हे माझं मॉर्निंग रुटीन आहे. तुम्हा सगळ्यांचं पण मॉर्निंग रुटीन खूप जास्त बिझी असेल हे मला नक्कीच माहिती आहे. तर मग आपण भेटूयात सगळेजण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि व्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. बाय.